शेवयाची खीर तर आपण नेहमीच खातो, पण घरगुती बनवलेल्या शेवयांपासून जो उपमा बनतो ना, तो टेस्टला खूपच अप्रतिम लागतो। चला म्हटलं आज आपण सुद्धा शेवयाचा उपमा बनवावा। त्याच्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करून त्याच्यामध्ये छानशा अशा शेवया खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्या। त्याच्यानंतर शेवया साईडला काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचे तेल ॲड केलं। छान असं तेल तापू दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरे, थोडीशी मोहरी वगैरे ॲड करून घेतली। मोहरी तडतडली, जिरे तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला एक कांदा, थोडीसं कढीपत्ता टाकला आणि थोडेसे एक मूठभर असे शेंगदाणे टाकून घेतले। तर हे सगळं मी छान असं मीडियम फ्लेमवरती मस्त असं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले। इथे मी जिरेपूड, धनेपूड, हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता। त्याच्यानंतर मी पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी येऊपर्यंत छानसं असं शिजू दिलं। यामध्ये मी आधीच कोथिंबीर ॲड करून घेतली आणि त्याच्यानंतर शेवया ॲड केल्या आणि कारण की कोथिंबीर नंतर मिक्स करता येणार नाही म्हणून मी ती आधीच ॲड करून घेतलेली। तर इथे आपल्या शेवयाचा उपमा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। एक 10 मिनिटं लो फ्लेमवरती मी झाकून ठेवते आणि इथे आपला उपमा रेडी झालेला आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।